गुड मॉर्निंग फ्रेंड्स. बघा सोल्युशन ह्या चॅप्टरमधल्या कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीज त्यातल्या 3 कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीज ऑलरेडी आपण कंप्लीट केल्या आहेत. फर्स्ट, लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. सेकंड, बॉइलिंग पॉईंट एलिव्हेशन. थर्ड, फ्रीजिंग पॉईंट डिप्रेशन. आणि आता फोर्थ, शेवटची कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी आपल्याला बघायची आहे. दॅट कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी इज नथिंग बट युअर ऑस्मॉटिक प्रेशर. खूप इम्पॉर्टंट अशी कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी आहे. पण नेमकं ऑस्मॉटिक प्रेशर काय असणार आहे मित्रांनो? प्रेशर हा शब्द आपण याच्या अगोदर पण ऐकलेला आहे, पण नेमकं ऑस्मॉटिक प्रेशर काय असणार आहे? ऑस्मॉटिक प्रेशर जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर सर्वात अगोदर आपल्याला एक महत्त्वाची टर्म माहिती असली पाहिजे, अँड दॅट वन इज युअर सेमी परमिएबल मेम्ब्रेन. काय माहिती असलं पाहिजे? सेमी परमिएबल मेम्ब्रेन. त्याच्या नावातच त्याचा अर्थ देऊन टाकला आहे, सेमी परमिएबल. सेमी म्हणजे काय? तर पार्टली परमिएबल, पूर्ण प्रमाणात परमिट न करणारा. जसं आता तुम्ही जर सोल्युशनचा विचार केला मित्रांनो, तर सोल्युशन कन्सिस्ट ऑफ दी 2 कंपोनंट्स. वन ऑफ द कंपोनंट इज युअर सॉल्वंट कंपोनंट. फर्स्ट कंपोनंट आपण जनरली सॉल्वंट घेत असतो, अँड द सेकंड कंपोनंट इज युअर सोल्यूट कंपोनंट. सोल्यूट हे एकापेक्षा जास्त पण असू शकतात. पण असं समजू आपण की आता ह्या चॅप्टरमध्ये तुम्हाला सुरुवातीलाच म्हटलं आहे मी की आपण बायनरी सोल्युशनचा विचार करतो आहे. तर त्याच्यातले 2 कंपोनंट कुठले आले मग? व्हेरी फर्स्ट इज युअर सॉल्वंट अँड द सेकंड कंपोनंट इज युअर सोल्यूट. मग अशा ह्या बायनरी सोल्युशनचा जर आपण विचार केला तर ह्या बायनरी सोल्युशनमधला एकच कंपोनंट जो असेल त्याला परमिट करणारं, म्हणून त्याला म्हटलं आपण सेमी परमिएबल मेम्ब्रेन. पण याची डेफिनेशन काय असेल बघा, लक्ष द्या व्यवस्थित. द मेम्ब्रेन or simply the substance which allows only solvent molecule to pass through it but not the solute molecule, that membrane is called as semi permeable membrane. असं मेम्ब्रेन, असा सब्स्टन्स, त्याच्यातून फक्त काय पास होणार आहे? फक्त सॉल्वंट पास होईल. सोल्युशन जर तुम्ही टाकलं समजा तर त्यातून फक्त सॉल्वंट पास होईल, सोल्यूट पार्टिकल त्याच्यातून पास होणार नाही. मी दोघांपैकी फक्त तो एकाला परमिशन देतो आहे, म्हणून त्याला म्हटलं आहे आपण सेमी परमिएबल मेम्ब्रेन. याचे वेगवेगळे एक्झाम्पल आहेत मित्रांनो. जसं या ठिकाणी व्हेरी वेल नोन एक्झाम्पलचा जर आपण विचार केला, देन हिअर द कंपाऊंड Cu2 FeCN6 हा कोऑर्डिनेट कंपाऊंड आहे. कॉम्प्लेक्स कंपाऊंड, कोऑर्डिनेट कंपाऊंड, कोऑर्डिनेशन केमिस्ट्री ज्यावेळेस शिकणार त्यावेळेस तुमचं ते लक्षात येईल. तर हा जो कॉम्प्लेक्स कंपाऊंड आहे कॉपर फेरोसायनाइड, तर हा कॉपर फेरोसायनाइड पोर्सिलिन पीसेस जे असतात त्या पोर्सिलिन पीसेसच्या पोर्समध्ये, पोर्स म्हणजे काय? छिद्रे ज्याला म्हणतो आपण, त्या पोर्समध्ये जेव्हा तुम्ही याचं लेअर घ्यायचं मेम्ब्रेन फिट करणार, समजा एखादा पोर्सिलिन पीस तुम्हाला दिलेला आहे, या पद्धतीने हे पोर्सिलिन पीस आहे आणि याच्यामध्ये जे पोर्स असतील, छिद्रे जे असतील, होल जे असतील, या होल्समध्ये आपल्याला हे मेम्ब्रेन फिट करायचं आहे. आणि मग त्याच्यातून जर तुम्ही सोल्युशन पास करण्याचा प्रयत्न केला मित्रांनो, तर फक्त काय पास होईल? फक्त सॉल्वंट त्याच्यातून पास होईल, सोल्यूट मॉलिक्यूल पास होणार नाहीत. ओनली इट अलाउज द सॉल्वंट मॉलिक्यूल टू पास थ्रू इट बट नॉट द सोल्यूट. अशा कंपाऊंडला म्हणणार, अशा मेम्ब्रेनला म्हणणार तुम्ही सेमी परमिएबल मेम्ब्रेन. सेमी म्हणजे काय? पार्टली परमिट करणारं. लक्षात आलं? असे वेगवेगळे एक्झाम्पल आहेत. जसं ॲनिमल ब्लॅडर जी असते, पर्टिक्युलरली पिग्स ब्लॅडर, पिग त्याची जी ब्लॅडर आहे, युरिन स्टोअर केलं जातं त्याच्यामध्ये, दॅट वन इज अ बेस्ट एक्झाम्पल ऑफ सेमी परमिएबल मेम्ब्रेन. ॲट द सेम टाईम सेलोफेन, तर थीन मेम्ब्रेन जर तुम्ही घेतलं, सिलोफेनचं एक जनरल एक्झाम्पल आपल्या घरात आपण बघतो, सेलो टेप म्हणतो आपण त्याला, बघा आठवत असलं मला. त्याचं अगदी थीन मेम्ब्रेन जर घेतलं आपण, जे वापरतो थोडंसं रफ आणि जाड असणार आहे, त्यातलं अगदी थीन जर मेम्ब्रेन तुम्ही घेतलं तर इट ॲक्ट्स ॲज अ सेमी परमिएबल मेम्ब्रेन. इट अलाउज ओनली सॉल्वंट मॉलिक्यूल टू पास थ्रू इट
दॅट मेम्ब्रेन इज कॉल्ड द सेमी परमिएबल मेम्ब्रेन. बरोबर आहे. बघा सेमी परमिएबल मेम्ब्रेन आपण समजून घेतलं कशासाठी, तर आपल्याला या ऑस्मॉटिक प्रेशरची डेफिनेशन समजून घ्यायची आहे की ऑस्मॉटिक प्रेशर आपल्याला समजून घ्यायचं आहे, ऑस्मॉटिक प्रेशरची डेफिनेशन आपल्याला तयार करायची आहे म्हणून. पण नुसतं या ठिकाणी सेमी परमिएबल मेम्ब्रेन समजून चालणार नाही मित्रांनो. तुम्हाला जर ऑस्मॉटिक प्रेशर समजून घ्यायचं असेल तर अजून एक महत्त्वाची टर्म आपल्याला माहिती असली पाहिजे, अँड दॅट इम्पॉर्टंट टर्म इज ऑस्मॉसिस. तर काय माहिती असलं पाहिजे तुम्हाला, ऑस्मॉसिस माहिती असलं पाहिजे. सेमी परमिएबल मेम्ब्रेन, ऑस्मॉसिस हे दोघं गोष्टी समजल्यात तर मग आपण ऑस्मॉटिक प्रेशरकडे त्या ठिकाणी जाणार. बरोबर आहे. मग ऑस्मॉसिस नेमकं काय असणार आहे. समजा एखादं सोल्युशन तुम्हाला दिलेलं आहे किंवा जस्ट इमॅजिन दोन वेगळे कंडिशन्स तुम्हाला मी सांगतो. एक व्हेसल तुम्हाला दिलेलं आहे बट इट कन्सिस्ट ऑफ द टू कंपार्टमेंट्स. याच्यात दोन कंपार्टमेंट आहेत मित्रांनो, अँड हिअर बोथ दी कंपार्टमेंट्स आर सेपरेटेड बाय सेमी परमिएबल मेम्ब्रेन. दोन कंपार्टमेंट आहेत आणि दोघांच्या मध्ये काय सेमी परमिएबल मेम्ब्रेन आहे. तर बघा या ठिकाणी असं समजू आपण, इथं तुम्हाला दिलेलं आहे सोल्युशन, त्याला शॉर्टली लिहितोय मी, आणि इथं तुम्हाला प्युअर सॉल्वंट दिला आहे, प्युअर सॉल्वंट दिला आहे. तर डेफिनेशननुसार काय असेल, ही जी सेमी परमिएबल मेम्ब्रेन आहे, हे सेमी परमिएबल मेम्ब्रेन इट अलाउज ओनली सॉल्वंट मॉलिक्यूल टू पास थ्रू इट. याच्यातून फक्त सॉल्वंट मॉलिक्यूल पास होतील. मग या सोल्युशनमध्ये पण सॉल्वंट आहे, या सॉल्वंटमध्ये तर ते सॉल्वंटच आहे. मग ह्या सोल्युशनमधलं सॉल्वंटसुद्धा इकडे पास होईल आणि या सॉल्वंटचे कंपार्टमेंट आहे त्याच्यातलं सॉल्वंट मॉलिक्यूल इकडे पास होतील. पण रेट ऑफ फ्लो ऑफ सॉल्वंट जो असेल इट इज मोर फ्रॉम सॉल्वंट कंपार्टमेंट टू सोल्युशन कंपार्टमेंट. म्हणून आपण तोच या ठिकाणी कन्सिडर करणार. हिअर सॉल्वंट मॉलिक्यूल पासेस फ्रॉम सॉल्वंट कंपार्टमेंट टू सोल्युशन कंपार्टमेंट. आणि ही जी प्रोसेस या ठिकाणी झाली, हा जो फेनॉमेनॉन या ठिकाणी झाला मित्रांनो, या फेनॉमेनॉनला म्हणणार तुम्ही इट इज कॉल्ड ॲज ऑस्मॉसिस. याला अजून मी थोडंसं वेगळ्या पद्धतीने डेमॉन्स्ट्रेट करतो, म्हणजे अजून वेगळ्या पद्धतीने त्याला आपल्याला डिफाईन करता येऊ शकतं. बघा या ठिकाणी दाखवतोय मी किंवा याच्या कम्पॅरेटिव्हच्या बाजूलाच दाखवणार. बघा सेम वेसल तुम्हाला दिलेला आहे. अगेन दॅट वेसल हॅव्हिंग दी टू कंपार्टमेंट्स, बोथ द कंपार्टमेंट्स आर सेपरेटेड बाय द सेमी परमिएबल मेम्ब्रेन. पण या ठिकाणी काय केलं आपण, या ठिकाणी सोल्युशन ठेवलेलं आहे आपण, पण एका कंपार्टमेंटमधलं सोल्युशन आणि दुसऱ्या कंपार्टमेंटमधलं सोल्युशन, या दोघांमधलं काय फरक असेल, तर सोल्युशन ऑफ, इथं जे सोल्युशन आहे सोल्युशन ऑफ हायर कॉन्सन्ट्रेशन, सोल्युशन ऑफ हायर कॉन्सन्ट्रेशन, आणि इकडे जे आहे सोल्युशन ऑफ लोअर कॉन्सन्ट्रेशन, शॉर्टली मी लिहिलं आहे. बघा सोल्युशन म्हटलं मित्रांनो तर दोघं ठिकाणी तुमचं सॉल्वंट असणार आहे. मग प्रश्न असा पडतो आपल्याला की कोणतं सॉल्वंट सेमी परमिएबल म्हणून पास होईल. हे सोल्युशन जे तुम्हाला हायर कॉन्सन्ट्रेशनचं दिलं त्याच्यातलं सॉल्वंट पास होईल का लोअर कॉन्सन्ट्रेशनचं सोल्युशनमधलं सॉल्वंट पास होईल. तर दोघं सॉल्वंट जे आहेत ते पास होतात, पण कोणता रेट जास्त असेल. इथं पण तुम्हाला म्हटलं तुम्ही इकडचं सॉल्वंट इकडे जाणार आहे, सोल्युशनमधलं सॉल्वंट इकडे येणार आहे, कोणता रेट जास्त आहे, सॉल्वंटचा तिकडे जाण्याचा रेट जास्त आहे, प्युअर सॉल्वंटचा. बरोबर आहे. तसं या ठिकाणी दोघं ट्रान्सफर होणार आहेत. हायर कॉन्सन्ट्रेशनमधलं सॉल्वंट इकडे येणार आहे, इकडचं सॉल्वंट तिकडे जाणार आहे, बट द रेट ऑफ फ्लो ऑफ सॉल्वंट फ्रॉम सोल्युशन ऑफ लोअर कॉन्सन्ट्रेशन टू हायर कॉन्सन्ट्रेशन जास्त असेल. म्हणून तो फ्लो आपण या ठिकाणी कन्सिडर करणार. आणि हा जो फेनॉमेनॉन आपण आता बघतोय, एक्सप्लेन केला आहे, यालाच म्हणणार तुम्ही ऑस्मॉसिस. मग याला डिफाईन कसं करणार आहे मित्रांनो. बघा दोघं डेफिनेशन्स तुमच्या समोर आहेत, दोघं प्रोसेस तुमच्या समोर आहेत, दोघं फेनॉमेनॉन तुमच्या समोर आहेत. त्याच्यावरून तुम्हाला आता ऑस्मॉसिसला डिफाईन करायचं आहे. मग कसा डिफाईन करणार, इकडे लक्ष द्या. स्पॉन्टॅनियस सहज होणारा फ्लो आहे, त्याला प्रेशर आपण दिलेलं नाही आहे, कुठलं तरी इन्स्ट्रुमेंट लावून आपण त्याला ट्रान्सफर करत नाही आहे. इट्स अ स्पॉन्टॅनियस, स्वतःहून होणारा तो फ्लो आहे. द स्पॉन्टॅनियस फ्लो ऑफ, काय म्हटलं लक्ष द्या, द स्पॉन्टॅनियस फ्लो ऑफ
सॉल्वंट मॉलिक्यूल याच्यानुसार आपण डिफाईन करू अगोदर वाटल्यास. द स्पॉन्टेनियस फ्लो ऑफ सॉल्वंट मॉलिक्यूल फ्रॉम द solution of lower concentration to the solution of higher concentration, or from solvent component compartment to the solution compartment. बरोबर आहे. सॉल्वंट टू सोल्युशन किंवा सोल्युशन ऑफ लोअर कॉन्सन्ट्रेशन टू द सोल्युशन ऑफ हायर कॉन्सन्ट्रेशन. तात्पुरतं याला विसरून जा मित्रांनो. आता याच्यावर आपण कॉन्सन्ट्रेट करणार. समजा आपण जसं डेफिनेशनमध्ये म्हटलं आहे तसं झालं समजा. म्हणजे काय की या ठिकाणी फ्लो झाला कुठून कुठे, सोल्युशन ऑफ लोअर कॉन्सन्ट्रेशन टू द सोल्युशन ऑफ हायर कॉन्सन्ट्रेशन. मग हायर कॉन्सन्ट्रेशनकडे तुम्ही काय फ्लो करताय, सॉल्वंट फ्लो करताय. म्हणजे जिथं हायर कॉन्सन्ट्रेशन आहे त्याच्यामध्ये तुम्ही सॉल्वंट ॲड करताय. म्हणजे काय होईल रे, सोल्युशन तुम्हाला दिलं त्याच्यामध्ये जर वॉटर ॲड केलं, तुम्ही सॉल्वंट ॲड केलं, त्याचं कॉन्सन्ट्रेशन कमी होईल, याचं कॉन्सन्ट्रेशन कमी होईल, आणि ज्याचं कॉन्सन्ट्रेशन कमी त्यातलं सॉल्वंट तुम्ही काढून घेताय म्हणजे सोल्यूटचं प्रपोर्शन वाढेल, म्हणजे कॉन्सन्ट्रेशन वाढेल. म्हणजे ह्या कंपार्टमेंटमधलं कॉन्सन्ट्रेशन वाढेल, ह्या कंपार्टमेंटलं कॉन्सन्ट्रेशन कमी होईल. आणि एक वेळ अशी येईल की दोघांचं कॉन्सन्ट्रेशन ज्यावेळेस सारखं होईल मित्रांनो, त्यावेळेस कुठलाच सॉल्वंट मॉलिक्यूल फ्लो होणार नाही. किंवा फ्लो झाले तरी काय होईल, इकडचं सॉल्वंट तिकडे जाईल, तिकडचं इकडे येईल, पण दोघांचा रेट जो असेल तो सेम असेल. त्याला म्हणणार तुम्ही इक्विलिब्रियम स्टेट. रेट ऑफ फॉरवर्ड, रेट ऑफ बॅकवर्ड याच्या अगोदर बघितलं, एक सेपरेट चॅप्टर आपण संपवलं त्याच्यावर. तर ती कंडिशन या ठिकाणी अटेन होईल तोपर्यंत हा ऑस्मॉसिसचा फिनॉमिनॉन चालू राहील. मग डिफाईन कसं केलं आपण, द स्पॉन्टॅनियस फ्लो ऑफ सॉल्वंट मॉलिक्युल्स फ्रॉम द सोल्युशन ऑफ लोअर कॉन्सन्ट्रेशन टू द सोल्युशन ऑफ हायर कॉन्सन्ट्रेशन इज कॉल्ड ॲज ऑस्मॉसिस. लक्षात आलं. तर हे झालं ऑस्मॉसिस म्हणजे काय, किंवा ऑस्मॉसिसची डेफिनेशन आपण या ठिकाणी बघितली. बरोबर आहे. मग ॲक्च्युली आपल्याला आता काय बघायचं आहे, मग ऑस्मॉटिक प्रेशर म्हणजे काय. तुम्हाला सेमी परमिबल मेम्ब्रेन समजलं आहे, तुम्हाला ऑस्मॉसिसचा फेनॉमेनॉन समजला आहे. मग आपल्याला आता ऑस्मॉटिक प्रेशरची डेफिनेशन तयार करायची आहे. एक परत छोटा एक्सपेरिमेंट मी तुम्हाला सांगतो, आणि मग त्या एक्सपेरिमेंट कन्सिडर केल्यानंतर समजल्यानंतर आपण ऑस्मॉटिक प्रेशरची डेफिनेशन या ठिकाणी करणार. जसं फॉर एक्झाम्पल समजा तुम्हाला एक सिम्पली एक ग्लास कॉलम तुम्हाला दिलेला आहे. कन्सिडर जस्ट ग्लास कॉलम आहे. ह्या ग्लास कॉलमच्या बॉटमला या पद्धतीने ग्लास व्हेसल त्याला अटॅच केलं आहे, आणि त्याच्या खालच्या बाजूला या ठिकाणी जो पार्ट मी आता दाखवला, दिस वन इज फिटेड विथ द सेमी परमिबल मेम्ब्रेन. म्हणजे इथं तुमचं काय, सेमी परमिबल मेम्ब्रेन. आणि ह्या व्हेसलमध्ये हा जो पार्ट आहे किंवा हा ग्लास कॉलम जो आहे, इट कन्सिस्ट ऑफ या व्हेसलमध्ये या ठिकाणी तुमचं सोल्युशन आहे. दिस इज युअर शुगर सोल्युशन. जस्ट कन्सिडर दिस इज युअर शुगर सोल्युशन. बरोबर आहे. व्हेरी इम्पॉर्टंट डेफिनेशन आपण तयार करतो आहे. ओके, दिस इज दी ओरिजिनल लेवल ऑफ द शुगर सोल्युशन. काय म्हणणार याला, ओरिजिनल लेवल ऑफ द शुगर सोल्युशन. त्या कॉलममधली ती लेवल आहे. आपण काय केलं मित्रांनो, या ठिकाणी खूप सिम्पली या ठिकाणी एक व्हेसल आपण घेतो आहे परत, आणि ह्या व्हेसलमध्ये आपण वॉटर ठेवतो आहे. शुगर सोल्युशन तयार करण्यासाठी पण आपण वॉटर वापरलं आहे, इथं पण आपण वॉटर घेतो. पण इथं मात्र काय, आता प्युअर सॉल्वंट आहे. ह्या व्हेसलमध्ये काय केलं आपण, प्युअर सॉल्वंट म्हणजे वॉटर आपण ठेवलं आहे. मग ऑस्मॉसिस जर होत असेल तर काय होईल, तुम्हाला सांगितलं मी आता एक एक्सपेरिमेंट. पहिला जो एक्सपेरिमेंट आपण बघितला, सॉल्वंट मॉलिक्यूल मूव्ह होतात कुठं, सोल्युशनमध्ये. त्याचा फ्लो जास्त असतो, त्याचा रेट जास्त असतो. म्हणून या ठिकाणी सुद्धा काय होणार आहे, हिअर द सॉल्वंट मॉलिक्यूल फ्रॉम दी वॉटर कंपार्टमेंट पासेस थ्रू द सेमी परमिबल मेम्ब्रेन. इथून ते पास होतील या पद्धतीने, आणि ते सोल्युशनच्या कंपार्टमेंटमध्ये जातील किंवा ह्या व्हेसलमध्ये जातील. मग काय होईल मित्रांनो, हिअर द लेवल ऑफ द कॉलम इन्क्रीजेस. इथं लेवल वाढेल. मग हा जो फेनॉमेनॉन झाला, मग याला काय म्हणणार तुम्ही रे, इट इज कॉल्ड एज ऑस्मॉसिस. ऑस्मॉसिस झाल्यामुळे ही लेवल वाढली,
मग या ठिकाणी म्हणणार तुम्ही दिस इज द लेवल ऑफ द सोल्युशन आफ्टर ऑस्मॉसिस. ऑस्मॉसिस झाल्यानंतरची ही लेवल असणार आहे. लेवल वाढली आहे, बरोबर आहे. हळूहळू लेवल वाढेल, जसं तुमचं सॉल्वंट या ठिकाणी पास होत जाईल तसं लेवल वाढेल. पण लेवल वाढल्यामुळे काय होईल, ही जी हाईट वाढली कॉलमची, त्या कॉलमच्या हाईटमुळे प्रेशर एक्झर्ट केला जाईल. आणि एक वेळ अशी येईल त्या प्रेशर एक्झर्शनमुळे, जो प्रेशर एक्झर्ट होईल त्या प्रेशर एक्झर्शनमुळे हा जो फेनॉमेनॉन आहे ऑस्मॉसिसचा तो स्टॉप होऊन जाईल. कारण की ह्या हाईटच्या प्रेशरमुळे अजून जास्त किती वर जाणार आहे, तर मॅक्सिमम जिथं जाणार असेल तिथं तो स्टॉप होईल काहीतरी लेवलला. आणि तिथं गेल्यानंतर इथं मात्र हा फ्लो जो आहे सॉल्वंटचा तो स्टॉप होईल. आणि ज्यावेळेस फ्लो स्टॉप होईल म्हणजे काय, दोघं फ्लो सारखे होणार आहे एक प्रकारे, बरोबर आहे. फ्लो स्टॉप होईल म्हणजे काय, एक प्रकारे कोणता फेनॉमेनॉन स्टॉप होईल, तुमचा ऑस्मॉसिस स्टॉप होईल. मग त्यावेळचा जो प्रेशर एक्झर्ट केलेला असेल ड्यू टू दिस हाईटमुळे जो प्रेशर एक्झर्ट होतो त्याला म्हणतो आपण हायड्रोस्टॅटिक्स प्रेशर, बरोबर आहे. काय म्हणणार तुम्ही, इट इज कॉल्ड ॲज हायड्रोस्टॅटिक प्रेशर ड्यू टू हाईट ऑफ द कॉलम, बरोबर. समजा दिस हाईट इज रिप्रेझेंटेड ॲज एच, बरोबर. हाईट ऑफ द कॉलममुळे जो प्रेशर एक्झर्ट होईल त्या प्रेशरमुळे हा फ्लो स्टॉप होईल म्हणजे ऑस्मॉसिस स्टॉप होईल. आणि त्या प्रेशरला म्हणणार तुम्ही ऑस्मॉटिक प्रेशर. आणि त्या ऑस्मॉटिक प्रेशरला किंवा त्या हायड्रोस्टॅटिक प्रेशरला आपण कशाने रिप्रेझेंट करतो, तर पायने त्याला आपण रिप्रेझेंट करणार, बरोबर आहे. इट इज रिप्रेझेंटेड बाय पाय. मग याला डिफाईन कसं करणार मित्रांनो, सिम्पली इकडे लक्ष द्या. द प्रेशर ऑन द साईड ऑफ सोल्युशनच्या साईडचा विचार करतो आपण. द प्रेशर ऑन द साईड ऑफ सोल्युशन विच स्टॉप द नेट फ्लो ऑफ द सॉल्वंट मॉलिक्यूल थ्रू द सेमी परमिएबल मेम्ब्रेन. लक्ष द्या, परत एकदा सांगतोय. द प्रेशर ऑन द साईड ऑफ सोल्युशन विच स्टॉप द फ्लो ऑफ सॉल्वंट मॉलिक्यूल थ्रू द सेमी परमिएबल मेम्ब्रेन. टू स्टॉप द फ्लो ऑफ सॉल्वंट मॉलिक्यूल म्हणजे काय रे, टू स्टॉप द ऑस्मॉसिस असा शब्द वापरला तरी पण चालेल. दॅट प्रेशर किंवा दॅट हायड्रोस्टॅटिक प्रेशर इज कॉल्ड ॲज ऑस्मॉटिक प्रेशर. लक्षात आलं. म्हणजे असा प्रेशर ऑन द साईड ऑफ सोल्युशन, फ्रॉम द साईड ऑफ सोल्युशन, ज्याच्यामुळे ऑस्मॉसिस स्टॉप होईल. वी स्टॉप द फ्लो ऑफ सॉल्वंट मॉलिक्यूल, वी स्टॉप द ऑस्मॉसिस. दॅट प्रेशर इज कॉल्ड ॲज ऑस्मॉटिक प्रेशर. त्याला म्हणणार तुम्ही ऑस्मॉटिक प्रेशर. त्याला कशाने दाखवणार तुम्ही, पायने त्याला दाखवणार. आणि मग ह्या पायची किंमत काय असेल, पायासाठीचं इक्वेशन काय असेल, पाय इज गिव्हन ॲज एच रो जी. हे फिजिक्समध्ये पण तुम्हाला गेलं. एच इज द हाईट ऑफ दी कॉलमची जी हाईट असेल ती. रो इट्स द डेन्सिटी ऑफ द सोल्युशन, या सोल्युशनची डेन्सिटी. अँड हिअर जी तुम्हाला माहिती आहे, बरोबर आहे. फिजिक्समध्ये पण तुम्ही भरपूरदा ह्या जीचा तुम्ही यूज केलेला आहे. जीला काय म्हणतात तुम्हाला माहिती आहे. अँड दॅट वन इज द ॲक्सेलरेशन. जी इज नथिंग बट युअर ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. तर झालं तुमचं डेफिनेशन फॉर दी ऑस्मॉटिक प्रेशर. बघा आपण 3 महत्त्वाचे डेफिनेशन बघितलं. एक तुमचं सेमी परमिएबल मेम्ब्रेन, सेकंड ऑस्मॉसिस, आणि थर्ड व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट ऑस्मॉटिक प्रेशर, बरोबर आहे. आता आपल्याला बघायचं आहे टाइप्स ऑफ द सोल्युशन डिपेंडिंग ऑन ऑस्मॉटिक प्रेशर. ओके, बघा डिपेंडिंग ऑन ऑस्मॉटिक प्रेशर जर तुम्ही विचार केला मित्रांनो, देअर आर 3 टाइप्स ऑफ सोल्युशन. ऑस्मॉटिक प्रेशरवर आधारित 3 वेगवेगळ्या प्रकारचे सोल्युशन आहेत. Therefore now consider types of solution डिपेंडिंग ऑन ऑस्मॉटिक प्रेशर. 3 वेगळ्या प्रकारचे सोल्युशन आहेत. त्यातला पहिला प्रकार आहे आयसोटोनिक सोल्युशन. आयसोटोनिकचा अर्थ काय होतो. आयसो मीन्स सेम, टोन मीन कॉन्सन्ट्रेशन, और टोन मीन्स ऑस्मॉटिक प्रेशर म्हटलं तरी पण चालेल. Means simply the two solutions which having the same osmotic pressure, means the two solution which exerts the same osmotic pressure, that two solutions are called as isotonic solution. असे 2 सोल्युशन ज्यांचं ऑस्मॉटिक प्रेशर सारखं असेल. मग समजा मित्रांनो तुम्हाला ते कंपार्टमेंटचं वेसल दिलेलं 2 कंपार्टमेंट असलं, सेमी परमिएबल मेम्ब्रेनमध्ये ठेवलं आहे.
दोघं ठिकाणी तुम्ही सोल्युशन भरले, दोघं वेगळे सोल्युशन आहेत, पण दोघांचं काय सारखं आहे, ऑस्मॉटिक प्रेशर सारखं, दोघांचं कॉन्सन्ट्रेशन सारखं. आपण काय म्हटलं रे, दोघांचं मोलर कॉन्सन्ट्रेशन सारखं आहे. आपण काय म्हटलं आहे, ऑस्मोसिस म्हणजे काय, इट इज द फ्लो ऑफ सॉल्वंट मॉलिक्यूल फ्रॉम द सोल्युशन ऑफ लोअर कॉन्सन्ट्रेशन टू द सोल्युशन ऑफ हायर कॉन्सन्ट्रेशन. इथं दोघं सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन सेम आहे. दोघांचं कॉन्सन्ट्रेशन जर सेम असेल मित्रांनो तर तो फ्लो होणार नाही. बरोबर आहे. दॅर इज नो एनी ऑस्मॉसिस. बरोबर आहे. असे दोन सोल्युशन ज्यांचं ऑस्मॉटिक प्रेशर सारखं आहे म्हणजे पर्याय नाही, त्यांचं कॉन्सन्ट्रेशन सारखं आहे, अशा दोन सोल्युशनला म्हणणार तुम्ही आयसोटोनिक सोल्युशन. जसं फॉर एक्झाम्पल यू आर गिवन 0.1 मोलर युरिया सोल्युशन. 0.1 मोलर तयार करायचं म्हणजे काय रे, 6 grams ऑफ युरिया इन 1 liter ऑफ सोल्युशन. हे त्याचं कंपोजिशन झालं. सिमिलरली हिअर 0.1 मोलर ऑफ शुगर सोल्युशन. 0.1 मोलर शुगर सोल्युशन म्हणजे काय, 34.2 grams ऑफ शुगर इन 1 liter. बघा दोघांचा जर तुम्ही आता विचार केला, दोघं सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन जे आहे, बोथ सोल्युशन हॅव्हिंग द सेम कॉन्सन्ट्रेशन. बरोबर आहे. याचं पण 1 मोलर कॉन्सन्ट्रेशन, याचं पण मोलर कॉन्सन्ट्रेशन सारखं आहे, ग्रॅम्स पर लिटर मात्र वेगळं असणार आहे. बरोबर आहे. मोलर कॉन्सन्ट्रेशन सारखं आहे म्हणजे त्यांचं ऑस्मॉटिक प्रेशर सारखं आलं. असे दोन सोल्युशनला जर तुम्ही सेपरेट केलं सेमी परमेबल मेम्ब्रेनने तर नेट फ्लो 0 असेल. तुमचा नेट फ्लो काय असेल, 0 असेल. आणि अशा दोन सोल्युशनला म्हणणार तुम्ही आयसोटोनिक सोल्युशन. ते झालं तुमचं डिपेंडिंग ऑन दी कॉन्सन्ट्रेशन, डिपेंडिंग ऑन दी ऑस्मॉटिक प्रेशर. हिअर these are the two different examples. Now second one is, second type आपण बघतोय हायपरटोनिक सोल्युशन. हायपरचा अर्थ काय झाला रे, हायपर म्हणजे जास्त. समजा दोन सोल्युशन तुम्ही कंपेअर करताय, दोन किंवा दोनापेक्षा जास्त, तर त्या कंपॅरिझनमध्ये ज्या सोल्युशनचं ऑस्मॉटिक प्रेशर जास्त असेल त्या सोल्युशनला म्हणणार तुम्ही हायपरटोनिक सोल्युशन. द सोल्युशन विच हॅव्हिंग हायर ऑस्मॉटिक प्रेशर ॲज कम्पेअर टू अदर सोल्युशन, दॅट सोल्युशन इज कॉल्ड ॲट द हायपरटोनिक सोल्युशन. जसं फॉर एक्झाम्पल, हेच एक्झाम्पल आपण घेऊ, याला थोडंसं चेंज काय करणार. फॉर एक्झाम्पल इफ यू कन्सिडर 0.1 मोलर युरिया आणि याच्या कंपॅरिझनने 0.05 मोलर शुगर सोल्युशन. मग कोणाचं कॉन्सन्ट्रेशन जास्त आलं बघा, युरियाचं कॉन्सन्ट्रेशन जास्त आलं, कारण की 0.1 मोठा आहे कशापेक्षा, 0.05 पेक्षा. दॅट्स वाय हिअर द युरिया सोल्युशन इज हायपरटोनिक विथ रिस्पेक्ट टू शुगर सोल्युशन. व्हेरी सिम्पल. त्याच्यानंतर तिसरा टाईप आपल्याला बघायचा आहे अँड दॅट वन इज युअर हायपोटोनिक सोल्युशन. याचा अर्थ पण तुम्हाला लक्षात आला असेल मित्रांनो. हायपो म्हणजे काय रे, हायपो म्हणजे लेस, कमी. बरोबर आहे. हायपोटोनिक सोल्युशन असं सोल्युशन, इथं पण तुम्हाला कंपेअर करायचं आहे, असं सोल्युशन ज्याचा ऑस्मॉटिक प्रेशर दुसऱ्या सोल्युशनच्या कंपॅरिझनने हायपो म्हणजे कमी असेल, त्याला म्हणणार तुम्ही हायपोटोनिक. हेच एक्झाम्पल घेऊ वरचंच आपण, याला फक्त उलट करा. उलट म्हणण्यापेक्षा काय, इथं काय म्हटलं आपण, 0.1 मोलर युरिया सोल्युशन हे हायपरटोनिक आहे ॲज कम्पेअर टू शुगर. इथं काय म्हणणार तुम्ही, 0.05 मोलर शुगर सोल्युशन इज हायपोटोनिक ॲज कम्पेअर टू युरिया सोल्युशन. कारण की युरिया सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन जास्त म्हणजे त्याचं ऑस्मॉटिक प्रेशर जास्त. मी सिम्पली द सोल्युशन विच हॅव्हिंग लोअर ऑस्मॉटिक प्रेशर ॲज कम्पेअर टू अदर इज कॉल्ड ॲज दी हायपोटोनिक. ज्याचं ऑस्मॉटिक प्रेशर कमी आहे, लोअर आहे, ते जे सोल्युशन असेल ते हायपोटोनिक. ज्याचं जास्त असेल ते हायपरटोनिक. लक्षात आलं. तर ह्या पद्धतीने डिपेंडिंग ऑन द ऑस्मॉटिक प्रेशर हे 3 वेगवेगळ्या प्रकारचे सोल्युशनचे टाईप्स आपण या ठिकाणी सांगू शकतो. लक्षात आले 3 टाईप्स. बघा आता मग जसं आपण म्हटलं की ऑस्मॉसिस काय आहे, सेमी परमेबल मेम्ब्रेन काय आहे. सेमी परमेबल मेम्ब्रेनचे एक्झाम्पल आपल्या डे टू डे लाईफमध्ये तुम्हाला सांगितलं मी. कॉपर फेरोसायनाइड हे डे टू डे लाईफमधलं नसलं तरी तुम्हाला सेलोफेनचं एक्झाम्पल मी दिलं, ॲनिमल ब्लॅडरचं एक्झाम्पल तुम्हाला दिलं. म्हणजे सेमी परमेबल मेम्ब्रेन आपण एक प्रकारे बघितलं असं म्हटलं तरी चालेल.
ऑस्मॉसिसची डेफिनेशन आपण बघितलं, ऑस्मोटिक प्रेशर आपण बघितला. मग मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला जर विचारलं व्हॉट आर दी डे टू डे लाईफ एक्झाम्पल्स किंवा एक्झाम्पल्स ऑफ ऑस्मॉसिस इन अवर डेली लाईफ, आपल्या डेली लाईफमधले ऑस्मॉसिसचे एक्झाम्पल्स काय तर सांगता येतील का? किंवा आपण असं की एखादा फेनॉमेनॉन डेमॉन्स्ट्रेट करू शकतो का घरच्या घरी, की तिथं आपल्याला समजेल यस हिअर ऑस्मॉसिस टेक्स प्लेस, इथं ऑस्मॉसिस झालं आहे असं एखादं फेनॉमेनॉन सांगता येईल का आपल्याला? तर बघा मित्रांनो, काही सिम्पल एक्झाम्पल्स मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो आहे. जसं आता व्हेरी फर्स्ट एक्झाम्पल मी तुम्हाला सांगेल. समजा रॉ मँगोचा जर आपण विचार केला, रॉ मँगो एक्झाम्पल तुम्ही आत्ता घेऊ शकतात, घरी याचा एक्सपेरिमेंट तुम्ही करू शकतात. रॉ मँगो म्हणजे काय, कैरी ज्याला म्हणतो आपण, पिकलेला आंबा नाही, रॉ कच्चा म्हणजे कैरी. मार्केटमधून तुम्ही तो रॉ मँगो आणल्यानंतर एखादं साल्ट सोल्युशन तयार करा, मिठाचं द्रावण तयार करा, कॉन्सन्ट्रेटेड, जास्त मीठ घाला त्याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये तो रॉ मँगो टाकून ठेवा रात्रभर. सकाळी उठल्यानंतर बघा तुम्हाला त्या रॉ मँगोमध्ये काय चेंजेस दिसतील. असं तुम्हाला जाणवेल दॅट रॉ मँगो श्रिंक्स, त्याच्यावर असे सुरकुत्या पडलेले तुम्हाला दिसतील. का तर बाहेर जे आहे साल्ट सोल्युशन त्याचं कॉन्सन्ट्रेशन खूप जास्त आहे, म्हणून त्या रॉ मँगोमधलं वॉटर सॉल्वंट जे ते निघून त्या साल्ट सोल्युशनमध्ये गेलं आहे. म्हणजे रॉ मँगोमधलं सॉल्वंट कमी होतं आहे म्हणून तो श्रिंक होईल. आणि तिथं सेमी परमेबल मेम्ब्रेन जे काय असेल तर स्किन जी असेल मँगोची दॅट ॲक्ट्स ॲज अ सेमी परमिएबल मेम्ब्रेन. तर एक्झाम्पल तुम्ही घरी सहज बघू शकतात, घेऊ शकतात, सांगू शकतात, करू शकतात. अजून याच्यापेक्षा एक सोपं एक्झाम्पल तुम्हाला सांगतो मित्रांनो. सेकंड एक्झाम्पल आहे लिम्प कॅरेट. कॅरेट तुम्हाला माहिती आहे, गाजर ज्याला म्हणतो आपण, पिंकिश कलर असतो त्याचा, बरोबर आहे, ऑरेंज पिंक कलर असतो. तर बघा या ठिकाणी मार्केटमधून तुम्ही कॅरेट आणल्यानंतर अगदी फ्रेश ते असतं, फ्रेश असेल तरच आणतो आपण, बरोबर आहे. त्या कॅरेटला जर समजा तुम्ही 4-5 दिवस पडू दिलं, एखाद्या कोपऱ्यामध्ये टाकून दिलं आणि पडू दिलं, 8 दिवस पडू दिला, काय होईल रे? जास्त फ्रेश होईल का? नाही. तर ते कॅरेट जे आहे त्यातलं सॉल्वंट जे असणार आहे ते लूज करेल आणि ते लिम्प कॅरेटमध्ये कन्वर्ट होईल. लिम्प म्हणजे काय, तर सुरकुत्या पडल्या, लूज ते पडेल त्या ठिकाणी. जे अगदी फ्रेश टाईट असेल ते नंतर लूज पडेल. मग असं जे लिम्प कॅरेट असेल, ह्या लिम्प कॅरेटला तुम्ही काय करा, मग एका फ्रेश वॉटरमध्ये ठेवा, त्याला फ्रेश वॉटरमध्ये त्याला डीप करा आणि त्याला परत 2-4-6 तासानंतर बघा, 2 दिवसानंतर बघा, ते ॲज इट इज टाईट झालं असेल, एकदम फ्रेश झालं असेल. का? अगेन देर इज अ ऑस्मॉसिस टेक्स प्लेस. तिथं पण काय झालं असेल मग? ऑस्मॉसिस. स्किन ऑफ द कॅरेट ॲक्ट्स ॲज अ सेमी परमिएबल मेम्ब्रेन. सॉल्वंट जे असेल दॅट एंटर्स इन टू द कॅरेट. सॉल्वंट जे असेल, वॉटर जे असेल, ते त्या कॅरेटमध्ये एंट्री करतं आणि ते टाईट होणार आणि त्या ठिकाणी ऑस्मॉसिस फेनॉमेनॉन तुम्ही ऑब्झर्व करू शकतात. सिमिलरली ग्रीन लिव्ज आपण बघितले बघा मित्रांनो, ते पण तिसरं एक्झाम्पल आपण आपल्या डे टू लाईफमध्ये ऑब्झर्व करू शकतो. ग्रीन लिव्ज ड्यू टू ट्रान्सपिरेशन, तिथं नवी तुम्हाला ट्रान्सपिरेशन गेलं आहे. ट्रान्सपिरेशनमुळे काय करतात, त्याच्यातलं मॉइश्चर वॉटर जे असेल, सॉल्वंट जे असेल, ते ॲटमॉस्फिअरला लूज करतात. मग ते लूज केल्यामुळे काय होईल, त्यांचं कॉन्सन्ट्रेशन खूप वाढतं, कारण की वॉटर निघून गेलं म्हणजे काय, कॉन्सन्ट्रेशन वाढेल. मग ते कॉन्सन्ट्रेशन बॅलन्स करण्यासाठी ऑस्मॉसिस विल, रूट्स जे असतात, रूट्स झाडाचे, ते रूट्स पाणी ॲब्सॉर्ब करतात आणि झाडांचं पाणी जे असेल मग त्या लिव्सपर्यंत जाणार. तिथंसुद्धा जो रूट्स जे आहेत पाणी ॲब्सॉर्ब करण्याचा जो फेनॉमेनॉन आहे तो तुमचा ऑस्मॉसिसचा फेनॉमेनॉन आहे. आणि शेवटी ते रूटपासून ते पाणी जे असेल ते परत त्या लिव्सपर्यंत जाईल, परत ट्रान्सपिरेशन होईल, परत लिव्सला पाणी देण्याचं काम ते रूट्स करतील. तर ह्या पद्धतीने ऑस्मॉसिसचा फेनॉमेनॉन तिथंसुद्धा आपण ऑब्झर्व करू शकतो. तर मित्रांनो, दीज आर द डिफरंट एक्झाम्पल्स ऑफ युअर ऑस्मॉसिस इन टू युअर डे टू डे लाईफ. लक्षात आलं? तर या पद्धतीने ऑस्मॉटिक प्रेशर काय ते आपण कंप्लीट केलं. सेमी परमिएबल मेम्ब्रेन, ऑस्मॉसिस, ऑस्मॉटिक प्रेशर. तो जो एक्सपेरिमेंट तुम्हाला या ठिकाणी मी कॉलमचा दाखवला आहे, फिगर तुमच्या पुस्तकात दिलेली आहे, नोट्समध्ये पण मी तुम्हाला ते देणार आहे. पण त्या एक्सपेरिमेंटचं नाव तुमच्या पुस्तकात दिलेलं नाही मित्रांनो.
नोट्समध्ये मात्र मी ते नाव दिलेलं आहे. दॅट वन इज युअर ॲबनॉलेट एक्सपेरिमेंट. सायंटिस्टच्या नावावरून त्याला दिलेलं आहे. एक सिम्पल फनेल त्याने वापरला आहे. त्या फनेलला खालच्या बाजूला सेमी परमेबल मेम्ब्रेन त्याने लावून तो एक्सपेरिमेंट केलेला आहे. ॲबनॉलेट एक्सपेरिमेंट तोच तुम्हाला डेमॉन्स्ट्रेट केलेला आहे. लक्षात आलं. तर या ठिकाणी तुमचा ऑस्मॉसिस हा जो पार्ट आहे हा संपला आहे. मात्र याच्यावरचे जे वेगळे लॉज आहेत, लॉज ऑफ ऑस्मॉटिक प्रेशर, ते आपण नेक्स्ट लेक्चरला बघणार. खूप इम्पॉर्टंट आहेत, ज्याच्यावर तुम्हाला एंट्रन्सला क्वेश्चन पण विचारला जातो, रेग्युलर बोर्डाला पण क्वेश्चन विचारला जातो, आणि त्याच्यातचे न्यूमरिकल्स पण फार महत्त्वाचे असतात. ठीक आहे. तर आज आपण एक थांबतो आहे. प्लीज स्टे ॲट होम अँड बी सेफ. थँक्यू. बाय बाय.